नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी घेऊन आले आहे आनंदाचा खजिना, ज्यात तुम्हाला मिळतात हास्य विनोदाची अस्सल रत्न, हिरे आणि माणकं. चला तर मग या खजिन्याचा दरवाजा उघडूया, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. Hello everybody. My name is Gaurav More from Powai Filter Pada. Ta-na-na-na-na-na. Today I am going to telling a good news. Yes, I am opening my new company, Gaurav More Basin Company. Yes, basin manufacturer. गौऱ्या Manufacturer. जीप फ्रॅक्चर होईल. सोप्पं घे, सोप्पं काहीतरी. मागच्या वेळी माहिती आहे ना, सिंगानिया केलेलास, संपेपर्यंत शेंगदाणेवाला झाला. सोप्पं घे, सोप्पं. किती दिवस लोकांच्या नावावर उडायचं आणि आपली स्किट पाडायची. सो आय डिसाइड व्हाय नॉट गौरव मोरे. म्हणून मी स्वतःच्या नावाची कंपनी सुरू करतोय. गौरव मोरे ऐकायला किती भारी वाटतंय. वा, गौरव मोरे. प्रसाद खांडेकर पेक्षा जरा बरं आहे. प्रसाद खांडेकर पसरट नाव, पसरट शरीर, 4 चाकांची गाडी, सोबत एक स्टेपनी. नको नको नको, स्किटच्या सुरुवातीलाच नरटी नको. माझ्यासारख्या श्रीमंत लोकांनी अशा छोट्या लोकांची नावं घेणं मला अजिबात पटत नाही. तर मला असं सांगायचं की का नाही माझ्यासारख्या लोकांनी असं मोठं स्वप्न बघायला पाहिजे. म्हणून मी माझी स्वतःची कंपनी सुरू केली, बेसिनची कंपनी. बाबा येस. आज आमच्याकडे इंटरव्ह्यू आहेत. बघूया कोण येते त्या इंटरव्ह्यूला. बेसिन. मे आय कम इन सर? हे तुम्ही त्या दरवाजाला विचारा, त्याचा जीव जाणार आहे. प्लीज कम, मी सर. प्लीज 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 कम, प्लीज कम. नाईस टू मीट यू सर. लगेच मिटू? हा काय अर्थ आहे? अरे अजून नोकरी पण नाही दिली, लगेच मिटू? अरे म्हणजे सर, खरं तर जगातल्या सगळ्या भाषांनी तुमच्या विरुद्ध मिटू टाकलं पाहिजे. का? सगळ्या भाषांचा विनयभंग करता सर तुम्ही. एक लक्षात ठेवा, मी इथे बॉस आहे. बघा, त्या पोस्टचा पण विनयभंग केलाय सर तुम्ही. काय बोलता का तुम्ही? ओ सॉरी सर. सर, माय सेल्फ वनिता खरात सर. वा, व्हॉट अ नेम यार. वनिता खरात सर. म्हणजे तुम्हाला पण घरी सगळे सरच म्हणतात का? सर, ऍक्च्युली मी तुम्हाला सर म्हणाले, ओ, लायकी नसताना. नीट नीट बोला, नीट. ओ सर, इंटरव्ह्यूला सुरू करूया सर? येस. मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? सर, माझं शिक्षण, मी MBA केलं सर. ओके ओके, अच्छा. सर, शिवाय मी मार्केटिंग रिलेटेड इंटरनॅशनल कोर्स सुद्धा केलाय सर. हे माझे सर्टिफिकेट्स. 10वी 12वी आणि लास्ट इयरला सर मी महाराष्ट्रातून पहिली आले हो सर. काय, कुस्तीत? मी MBA. नो नो नो, आय गॉट इट. कुस्तीत नाही, मल्लखांब मध्ये. Sir! ओके, सॉरी. मी MBA केलं. ही तुमची फाईल आहे? वा वा, माझ्या रंगाचीच आणली. मी या कंपनीचा मालक आहे, त्यामुळे मी काही बडबड करत असतो. इट्स जोकिंग. Yes, sir. वा 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 Joking. वा वा वा, व्हॉट अ फाईल, व्हॉट अ ब्युटिफुल फाईल. ओ माय गॉड, व्हॉट अ सर्टिफिकेट. हो, तुम्ही वाडिया हॉस्पिटल मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय? वा 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 वा. सर, ते बर्थ सर्टिफिकेट आहे सर. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. पण मला सांगा, हे बघा, तुम्ही जर आमच्या कंपनीमध्ये आलेला आहात, इथे आम्ही बेसिन बनवतो. तुम्हाला माहिती आहे ना? येस, आपली इको फ्रेंडली बेसिनची कंपनी आहे. हे बघा, तुम्हाला कळेलच. एकदा आवाज केला ना की 3 वेळा आवाज येतो. इको फ्रेंडली. त्या दोघांचं किती असं फ्रेंडली वातावरण आहे, इको आणि फ्रेंडली, म्हणून ते इको फ्रेंडली. वा सर, हा. तुम्ही खरं बिझनेसमॅन आहे. Yes. म्हणजे बघा ना, कधीच दारू न पिणाऱ्याने दारूचा धंदा करावा, तसंच कधी तोंड न धुणाऱ्याने बेसिनचा धंदा करावा सर. मी दिवसातून काय सर? मी दिवसातून 5 वेळा तोंड धुतो. एवढं काय झालं मनापासून हसायला?
सर तुमच्या बेसिनला काळ्या पाण्याची शिक्षा होत असेल सर. आय लाईक युअर प्रेझेन्स ऑफ माइंड. आय लाईक सर तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर म्हणायचंय का सर? सेन्स ऑफ ह्युमर. ते काय असतं? तुला सेन्स ऑफ ह्युमर नाही माहिती? हा म्हणजे करेक्ट वाजवलंय, करेक्ट वाजवलंय. अरे नाही तू संपलं नाही. विनोदी नट, स्वतःला विनोदी नट समजतो. हा, हा, हा. तुला मॉरिशस वरून मेसेज येतात का रे? मला येतात ते. सेन्स ऑफ ह्युमरचा अर्थ माहित नाही? लाज रे, जरा लाज इकडे. स्वतःची मी नवीन कंपनी का ओपन केली, लोक किती जळायला लागले माझ्यावर. कमी झाला रे, कमी झाला. सोपा काळा पडलाय. असो असो. आजपासून तुम्ही माझ्या कंपनीमध्ये आहात. तुम्हाला 20,000 पगार. मी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देतो. थँक्यू सर. हे घ्या तुमचं लेटर. Thank you. त्याच्यावर मी माझी स्वतःची सही करतो. Yes, sir, yes. गौरव मोरे B.Com. एक मिनिट सर, Take this. तुमचं नाव काय म्हणाला? गौरव मोरे. गौरव मोरे. येस गौरव मोरे माझं नाव. सॉरी सर, मी हा जॉब नाही करू शकत. का? सर, ज्या कंपनीचा मालक गौरव मोरे आहे, हा. त्याच्या कंपनीत बेसिन विकणं सोडा, त्या बेसिन मध्ये थुंकत सुद्धा नाही मी. अरे त्या बेसिन मध्ये चुळाही भरत नाही भरत. अरे चल. याला काय अर्थ आहे? अरे ही कसली पद्धत जॉब सोडायची? माझं नाव ऐकून इट्स ओके यार. ए म्हणे अशी वन फिरशील वन. यू डोंट नो मी गौरव मोरे. मला मॉरिशस वरनं मेसेज येतात, कळलं काय? चल नो प्रॉब्लेम. बघू आता कोण येतंय पुढचा माणूस. नेक्स्ट. सर, मी आत येऊ का सर? अरे तू आत्ताच येऊन गेली ना? नाही सर, मग माझ्या जमिनीला आत्ताच चरणस्पर्श केले सर. मग ते आता जाडी येऊन गेली ती कोण होती? सर, ती माझी जुळी भगिनी होती सर. अच्छा, हा. ती जरा स्थूल आहे सर. आणि हा टिपॉय आहे. जोकिंग. मी या कंपनीचा मालक आहे, त्यामुळे मी असं फालतू बडबडत असतो. मला काही कळले नाही सर. नाही कळलं, पण ठीक आहे. बसा please हो बसा. सर, मी आसन ग्रहण करते सर. काय यार, मग येतानाच घरून करून यायचं ना सगळं. सर, मराठीच्या नावाने शंख फुंकताय सर तुम्ही. म्हणजे आसन ग्रहण करते म्हणजे सर मी या मेजावर विसावते सर. विसावते म्हणजे बसते सर. अच्छा बसते. मला सांगा तुमचं नाव काय? सर, कुमारी सुनीता खरात. ओके. तुमचे सर्टिफिकेट बघू द्या प्लीज. माझी सर्टिफिकेट. बघू द्या. हा वा सो मस्त आहे. काय लिहिलं याच्यामध्ये? हो, तो वाडकरचं स्पेलिंग चुकलं इथे. आ? हो. बघू सर, ते वाडकर नाही, मराठी वाङ्मय असं म्हणतात ते. वाङ्मय असं आहे, त्यात मी पदवीधर झाले. अच्छा बरं. त्यात तुम्ही पदवीचं झालेले आहात. मग ती जाडी आता ती येऊन गेली, ती तुमची कोण होती? ती सर, ती तुमची. माझी जुळी भगिनी अच्छा, होती. जुळी भगिनी होती. हा हे सगळं मला मान्य आहे, पण लक्षात ठेवा हा मार्केटिंगचा जॉब आहे. अरे देवा, म्हणजे ही नोकरी सुद्धा गेली माझी. अरे, मी माझ्या बहिणीसोबत पैस लावली होती सर. मी सांगितलं होतं की आधी नोकरी कोणाला मिळते बघूया सर. माझी बहीण उच्च विद्या विभूषित आहे सर, आणि मी अल्पशिक्षित सर. तिने पाश्चात्य तंत्राचा अभ्यास केलाय सर. व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदवीधर आहे सर. सर, मी पुरातन काळातील भांडी आणि संसार उपयोगी सामग्री याचं समग्र अध्ययन करतेय सर मी. ओके सर, तुम्ही भांड्यांचा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला बेसिंगचं जवळजवळ सगळं नॉलेज आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्या त्या जाड्या बहिणीबरोबर पैस लावले. हो सर, ती तीच कुचेष्टेने हसली माझ्यावर. काय? म्हणाली, या जन्मी तुला नोकरी मिळणं कदापि शक्य नाही सर. ती हसली तुमच्यावर? हो सर. तुमच्या भाषेत याला काय म्हणतात? याला नासिका सर. याला नासिका म्हणतात? हो, सर. हे जे नासिका. हो सर. मग शिर्डीच्या आधी तर त्याला काय म्हणतात? हे नाशिक आहे, मग हे का औरंगाबाद, हे बीड, हे परभणी, हा गोवा. मग जवळजवळ अख्खा महाराष्ट्र घेऊन फिरतो आपण. माफी करा सर, मला काही कळलं नाही. मी या कंपनीचा मालक आहे, त्यामुळे मी असे फालतू बडबड करत असतो. जोकिंग. हे बघा, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये फिक्स आहात. 25,000 रुपये पगार तुम्हाला. धन्यवाद सर. तुम्ही घरी जाऊन तुमच्या त्या बहिणीला सांगा तुम्हाला मी लेटर देतो. लेटर साधं वाटलं काय? गौरव मोरे
बीकॉम आणि रोज सकाळी हे लेटर तुमच्या त्या जाड्या बहिणीला दाखवा की मी जॉबला लागले म्हणून. हे एक बघा, क्षण थांबा सर, तुमचं नाव काय म्हणालात सर? गौरव मोरे. क्षमस्व सर, मी हा जॉब स्वीकारू शकत नाही सर. का? अरे चांगला 25,000 पगार आहे. नाही सर, ज्या व्यवसाय केंद्राचा मालक गौरव मोरे नामक व्यक्ती आहे त्यांच्या भांड्यात मी लाळस्खलन सुद्धा करत नाही सर. नाही सर, कुठलं स्खलन? लाळ विसर्जन नाही करत सर मी. म्हणजे थुंकतही नाही सर मी. अरे. हा, हे लेटर तुमच्याकडे ठेवा सर. गेली. याला काय अर्थ आहे यार? बेसिन फोडलंय ना माझं. असो, आपल्याकडे खूप ब्लेसिंग आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर बेसिन्स आहेत. काय केलं? बेसिन, गॉड ब्लेसिंग. बाबा येस, असो गेली तर गेली. मला माहिती आहे जाणारे भरपूर लोक आहेत माझ्यावर. खांडेकर, नासिका वर करून बघू नको माझ्याकडे. ते 2 टिटवाळ्यात ना फोडून टाकीन. कळलं ना? प्लॅनिंग करतो काय माझ्यासोबत? ठीक आहे, आय एम स्टील वेटिंग. बघू द्या ना, माझी स्वतःची बेसिंगची कंपनी आहे. कोण येत आहे मला बघायचंच आहे. नोकरी मिळणार. येऊ का आज सर? अरे आत्ताच तर तू येऊन तू परत. नाही सर, मी खरंच. असे 65 विनोद इथे करायचे नाही, कळलं ना? तू आत्ताच येऊन गेली ना? नाही सर. अरे गेली. सर आता येऊन गेली, ती माझी जुळी बहीण होती. हो काय? काय? म्हणजे तुम्ही तिघी जुळे आहात काय? नाही सर, तिघी कशा जुळ्या असणार? हा? आम्ही तिघी तिली आहोत सर. ओ तिघी तिळा. तुमच्या आईचं नाव पृथ्वी आहे का? तुम्हाला कसं कळलं सर? ह्या साईजचं तीळ अजून कोणाच्या पोटात मावणार? व्हेरी फणी सर, व्हेरी फणी. थँक्यू बुलडोझर. मी या कंपनीचा मालक आहे, त्यामुळे जोकिंग जोकिंग. बरं मला सांगा तुमचं नाव काय आहे? सर माझं नाव डुनीता खरात आहे. काय नाव आहे? डुनीता खरात. दुनिता. हे नाव आहे? असं कसं नाव दुनिता खरं? सत्य वनिता आणि सुनीता दुसरं काही शोभत नव्हतं म्हणून डुनीता ठेवले. हे शोभतंय? हे शोभतंय? होय सर. ठीक आहे, मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? मी कुठं का शिकली? मग ती उच्च शिकली, हा. दुसरं कुठचं तरी शिकली, हा. मी कुठचंच नाही शिकली सर. चार बिल्डिंग मध्ये भांडी, लादी, फडक, फर्निचर, धूळ, फोचा आणि फंक्या पुसते सर. फोचा फाका फुसते? फंके पुसते, फंके. फंके? हा कुठला अवयव आहे फंके? सर फंके फंके फंक्याच्या फात्यावरती असं त्या, हा, हा, हा. हा, त्या पुसते सर. म्हणजे तुम्ही 4 घराची भांडी कुंडी करता, हा, सगळं करते. म्हणजे तुम्हाला बेसिनचं पूर्ण नॉलेज आहे. तुझ्या त्या 2 बहिणी गेल्या ना, त्यांच्या नाकावर टिचून तुला मी जॉब देईन. तुम्ही आपल्या कंपनीच्या बेसिंग मध्ये थुंकू शकता? हाय सर, मी तुमकू शकते सर. तुमच्या त्या 2 बहिणी आहेत, त्यांच्या समोर आपल्या कंपनीच्या बेसिंग मध्ये थुंकू शकता? एवढं काय सर, तुमकू शकते, सोपं आहे. तुम्हाला जॉबवर घेतलं, 50,000 पगार तुम्हाला, पण रोज सकाळी घरातून निघताना त्या 2 बहिण्या जाड्या त्यांच्या समोरून आपल्या कंपनीच्या बेसिन मध्ये थुंकून निघायचं, कळलं का? आणि त्यांना सांगायचं की मी गौरव, नो 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 नो, मी GM BCom ह्यांच्याकडे जॉबला जाते म्हणून. GM म्हणजे काय सर? माझं नाव आहे, इट्स माय नेम, गॅरी मार्शल. कसलं भारी भारी नाव, एकदम गॅरी, एकदम गॅरी. गॅरी. गौरव मोरे सर, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. नाव काय गौरव मोरे सर, कोणीतरी आलंय भेटायला. नाव काय म्हणलं? गौरव मोरे. मी नसते करत जॉब इथं. म्हणजे ज्या कंपनीचा मालक गौरव मोरे, त्याच्या बेसिन मध्ये थुकतही नसते मी, असे चुळाही भरत नसते. चल. अरे ह्याला काय अर्थ आहे हो सर? या स्किटला विशेष नाहीये. ही बाई 3दा आली म्हणून गौरव मोरे तुमचं नाव आहे का? हो, तुमच्या बेसिन मध्ये थुकणार पण नाही असं म्हणून निघून गेले हो सर. यात फक्त माझा अपमान आहे, स्किटला विशेष नाहीये सर. मी काय करू सर, सांगा मला. एक्सक्यूज मी. हा हा, मीच गौरव मोरे आहे, मीच गौरव मोरे आहे. मला माझ्या कंपनीच्या बेसिक मध्ये तुम्ही थुंकू पण नका, माझ्या बरोबर काम पण करू नका, कळलं? बस. एक्सक्यूज मी, हा, तुमचं स्किट संपलंय म्हणून मी आले इथे. मी अँकर आहे या शोची. नाही तर तुझ्या कंपनीच्या बेसिन मध्ये मी थुंकत पण नाही, Sorry. चूल पण भरत नाही. सॉरी 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 सॉरी. वनिता, तुझं
तुझं कौतुक करावं तितकं थोडं ग. एक तर इतक्या कमी वेळात तू कॉस्ट्युम चेंज करून आलीस आणि फक्त कॉस्ट्युमच नाही तर भाषेचा लहेजा सुद्धा बदलून आलीस. क्या बात है, सुपर्ब. गौरव तू अफलातून आहेसच. जाणून घ्या सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई, वनिता, तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रेची ऑक्टोपस आहेस. का सांग? ऑक्टोपस जिथे जिथे जातो तिथे तिथे कॅमोफ्लाज होतो, म्हणजे रंग बदलतो. तर तू आज लिटरली ऑक्टोपससारखी वागलीस आणि आम्हाला सुनीताला परत भेटायला आवडेल. वनिताबरोबर सुनीता पण येऊ दे कधीतरी. मस्त, तू आता रुळली आहेस वनिता. तुझं हे बॅटिंग ग्राउंड झालेलं आहे आणि तू येऊन नेहमीच बॅटिंग करतेस. आणि तुला एक मी म्हटलं तसं वात्रट परफॉर्मर तुझ्या साथीला आहे, त्यामुळे दोघे येऊन धावांची बरसात करता. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि फिनालेपर्यंत, फिनालेनंतरही तुमच्यातली एनर्जी कमी न हो अशी मी प्रार्थना करते. प्रसाद. तू आत्ता म्हणालीस प्राजक्ता की आतमध्ये तिचे कपडे ठेवले आहेत आणि ती पटापटा बदलून येत होती. तर क्षणभर मला उठून बघावं असं वाटलं की आतमध्ये 3 वेगवेगळी बेरिंग्स पण ठेवली आहेत का, ओ, आणि ती पण ती पटकन घेऊन येते का. म्हणजे इतक्या फास्ट बेरिंग चेंज करणं इज नॉट अ जोक. कपडे चेंज करणं हे आपण मेकॅनिकली मॅनेज करू शकतो, पण संपूर्ण परगाय प्रवेश करून रपा 3 कॅरेक्टर करून इतक्या पटकन बाहेर येणं आणि ते सादर करणं, कमाल वनिता. गौरव, वनिताने जसं 3 कॅरेक्टरसाठी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या किंवा वेगवेगळी बेरिंग्स घेतली, बोलण्याच्या लकबी बदलल्या, तसं तू बिझनेसमन वाटावं म्हणून एखादी अशी छोटीशी दाढी बिडी का नाही लावत? सर लावले, दाढी लावली. अरे सफेद लावायला पाहिजे होती. नाही जोक सपाट, पण कमाल. तुमच्या काय म्हणूया, तुमचं परस्परामधलं ट्युनिंग खूपच उत्तम डेव्हलप होत चाललंय. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. जाणून घेऊया गुण. सई, 6 गुण. प्रसाद. अजून एक मुद्दा राहिला बोलायचा की मला ते फार आवडलं की इतका प्रांजळपणा आणि इतका निर्मळपणा होता त्या वाक्यामध्ये की सर या स्किटमध्ये काहीच नाही आहे आणि हे निखालसपणे कबूल करणं आणि हे स्किटच्या शेवटी लोक एवढे हसल्यानंतर कबूल करणं, याला खूप मोठं जिगर लागतं. ते लेखकामध्ये पण आहे आणि तुमच्यात पण आहे. सुपर्ब. मित्रांनो, तुम्हाला फिनालेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावर स्वागत करूया. समीर आणि विशाखा. वा 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 वा, बसून घ्या, बसून घ्या. मुन्ना चाळीतले सगळे बसून घ्या. हा, तर आज हे फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या चाळीत आलेलं आहे. सारथीताई आपल्या चाळीत आलेल्या आहेत. इंटरनॅशनल डान्सर आहेत, त्या क्लासिकल डान्सर आहेत. ते स्वतः आपला ग्रुप घेऊन आलेले नाही, एकट्याच आहेत. नाही, एकदम ग्रुपचा फील आला मला. सॉरी. तर त्या एकट्याच आपल्याकडे आलेल्या आहेत. तर तुमचे खरंच आभार आहे, तुम्ही आले. एक मिनिट. हा, ये तुम्ही बरडावर काय लिहिलेलं असते? काय लिहिलंय? ये क्लासिकल टवका डान्स आयटम. हो, ये इकडे यू लिसन प्रॉपरली केअरफुल्ली. हा. See, I am not an item girl. I am a classical dancer. हो, नाही मला माहिती ना, पण हे ते तुम्ही क्वाडा. नाही, ते असलं ते तुम्ही क्वाडा. असलं लिहिल्याशिवाय ना आमच्या चाळीतले लोक येत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. ते आयटम टवका डान्सर लिहिल्याशिवाय येत नाही. आयटम नसते. नाही, मला अनुभव आहे ना. आता गेल्या वर्षी गौरव मोरेचा कार्यक्रम झाला. गौरव मोरे यांचा खुमासदार विनोदांचा कार्यक्रम. कुत्रा आलं नाही हो. गौरव मोरे सुद्धा गौरव मोरेच्या कार्यक्रमाला काय जायचं, मग ते पण नाही आला. मग मी गौरव मोरे यांचा फालतूगिरीचा आणि अपमानाचा जाहीर कार्यक्रम असं दिलं. हे तोबा गर्दी फुल झाला हो कार्यक्रम. म्हणून ते मनावर घेऊ नका तुम्ही फक्त. हा, वाक्य तर मी सुरू करतो वाक्य लगेच. दोन मिनिटं. तर रसिको हो, आज या सारथीताई इकडे आलेल्या आहेत. तर त्या सारथीताईंबद्दल मी काय बोलावं, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाहीये खरं तर. रे मम्मीने किती घरी नाही नाही आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. मी कशाला इथे थांब. नाही कसं आहे, मी तुम्हाला एवढी माझी माहिती पाठवली, ती तुम्ही काय चलित घातले. नाही, माझी पात्रता नाही तेवढं सांगायचं, बरोबर आहे. असं मला सांगायचं होतं. तर माझी पात्रता नाही म्हणून मी माझं भाषण असं लिहून आणलेलं आहे. व्हेरी गुड, तर ते मी तुमची परवानगी असेल तर शेरी अम्मा.
आजच्या आपल्या पाहुण्या सारथीताई कुट्टी, बरोबर आहे, सारथीताई कुट्टी यांना त्रिवार वंदन. 1 2 3. आजच्या पाहुण्या ह्या कर्तृत्वाने खूप मोठ्या आहेत. एवढ्या तरुण वयात आज त्या एक यशस्वी कच्चीकली आहेत. एक सेकंड, तुम्ही मला सांगितलं होतं, फोनवर सांगितलं होतं, मला अजून आठवतंय. एक मिनिट, मी कच्ची कली कसं काय असू शकत? तुम्ही सांगितलं होतं मला. तुझं डोकं ठिकाणावर असत, मी कथकली शिकलं असं मी तुला सांगितलं. अच्छा ठीक आहे. मी भरतनाट्यम शिकलं, मी कथकली शिकलं असं मी तुला सांगितलं. थोडं थोडं लक्षात घे. तर मी माफी मागतो. या कथकली हे आहेत, शिकलेल्या आहेत. ताईंना आजवर अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. नुकताच त्यांना या वर्षीचा अतिशय महत्वाच्या महाराष्ट्र चोंदल या पुरस्काराने बुभुक्षित केलेलं होतं. एक मिनिट, ते जे पुरस्कार मला मिळालं ते महाराष्ट्र चोंदल नसत, ते महाराष्ट्र कोंदण असत. कोंदण आहे आणि का? त्या पुरस्कारानं मला विभूषित केलेलं असत, बुभुक्षित केलेलं नसत. नाही, माझा जरा गोंधळ झाला, कारण का एवढ्या मोठी व्यक्ती ती आलेली आहे. नाही त्यामुळे नाही, माझं- एक मिनिट, एक मिनिट. हे तुम्ही मध्ये मध्ये चुकता, ते तुम्ही मुद्दामून करता. नाही हो, खरंच नाही करत, खरंच मुद्दामून करत नाही मी. என்ன தப்பம் செய்தன யூ டக்கல काय म्हणाला तुम्ही? யூ டக்கல असं म्हणत யூ टॉक. तर तुम्ही आज आमच्याकडे आलेला आहात. तर आज एवढ्या छोट्या जागेत तुम्ही कशा काय आलात? एवढा मोठा कलाकार आमच्या चाळीत कशा? कसं असत, मी स्वतःच ठरवलं की हे 7 इंडियन डान्स स्टाईल आपलं एवढं मोठं परंपरा मला वर्ल्ड फेमस करायचं वा वा, असतं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि त्यांच्या. तेच माझं मोठं ध्येय असत. वा वा वा, मोठी. नाही नाही, ही मोठी मोठी स्वप्न दाखवायला तुम्हीच लोकांना शिकवलेलं आहे. खरंच ही तुम्ही शिकवलेलं आहे. आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे, हाती मेरे साथी ताई, तुम्ही काय बोलत? एक मिनिट, सारथी ताई, ते मला चुकून ते हे झालं, sorry. एक मिनिट. हाती मेरे साथी माझं नाव नसत, हा. माझं सारथी ताई नाव असत. हो, हो, ते हाती सारथी. वेगळं असत, सारथी वेगळं हो, हो, असत. हो. माझ्या हाती चॅनलचा सारथी असताना मी तुझ्या बरोबर कामच केलं नसत. पण माझे हे दोन्ही हात मोठे मोठे दगडाखाली घोसला मी असत. हा. काय काय काय? म्हणून मला हे सगळे भोगावं लागतं, करवाचे भोग. रामा बाप, Sorry. माझं नाव नाही, काय हा. असत? हे सारथी सारथी ताई नाव असत. असतं. धाडच करू नको, वाटलं ते बोलायचं. प्लीज बी केअरफुल. नाही नाही, हे मी पुढे आता हे वाचतो ते. तर तरुण मुलींनी उदाहरण घ्यावं, असंच आपलं व्यक्तिमत्व आहे. एखाद्या घाटात कलंडणाऱ्या अवजड ट्रेलर सारखं शरीर असूनही या इतक्या चपळ आहेत, हे आज तुम्ही दाखवलं. असं करून घाटात हे तुम्ही काय बोललात? ऍक्च्युली तुम्ही गेस्ट आहात, त्यामुळे एकदम तुम्हाला लठ्ठ असं नाही म्हणू शकत, म्हणून मी उपमा दिली, घाटात कलंडणारं अवजड असं ट्रेलर. नका उपमा नका देऊ. त्यापेक्षा हे भयंकर असत तुमचा उपमा. त्यापेक्षा झाडे लट्ट तुम्ही बोलता ते चांगलं असत. अच्छा, ते- आता माझी माहिती देणं बस करा, खूप झालं. आता लोकांना कळलं मी लय मोठं डान्सर असत. ठीक आहे, मग आता शेवटचं मी एक विचारतो की हे जे तुम्ही आज यश मिळवलेलं आहे ते कुणामुळे मिळवलेलं आहे? या सगळ्या यशाचं श्रेय मी माझ्या गुरुजींना देते. माझे गुरुजी श्रावणजी कुमार. वा वा, त्यांना कोण ओळखत नाही खरंच. वन मिनिट, येस मॅम. एक उत्सुकतेपोटी तुला विचारू. हो प्लीज विचारा ना. तू तुझ्या आईला भिशीत लागल का स्क्रॅच गार्ड वर लागल? प्लीज ये नको, तू काहीतरी बोलू, मला परफॉर्म करू दे प्लीज. हो. ऑडियन्स कळंबलं असत, मला इथं त्यासाठी तुमचे बोलवलं. श्रावण कुमार गुरु होते म्हणून एक त्यांच्या मिनिट, श्रावण कुमार वेगळं, तू जे बोलता नदीम श्रवण ते माझं गुरु नसत. माझं गुरु श्रावण वेगळं असत. श्रावणजी कुमार नंदिकेश्वर वादल वेटू श्री चोंगुट्ट स्वार. अच्छा, हे सगळे एकाच घरात राहतात का? एक मिनिट, हे माझ्या गुरुचं नाव असत, मोठंच्या मोठं नाव असण्याची परंपरा असत आमच्याकडं.
माझ्या गुरुचा माता. अपमान करायचा नाही, नसत नाही, नाही. आय फॉलो गुरु शिष्य परंपरा तर तुमच्या या गुरु शिष्य परंपरेला अनुसरून एक स्वरचित कविता मी केलेली आहे तुमची परवानगी शेरी असेल. शेरी अम्मा शेरी आल्या आल्या सारथी ताई फुलली ही वनराई, मयूर नाचे लांडोर नाचे गाणे म्हणती गोगल गाई. वा वा. आज रसिकांच्या प्रतीक्षेचा फुटलाय बांध. ऐकला? आज रसिकांच्या प्रतीक्षेचा फुटलाय बांध, कारण तुम्ही इथे येऊन लावलेले आहेत. हे थोडं अर्ध वाटत नाही, आज रसिकांच्या प्रतीक्षेचा फुटलाय बांध, कारण तुम्ही इथे येऊन लावलेले आहेत. नाही नाही हा चार चांद मागे लिहिलं. अरे तेच इथे म्हणजे असं कसं होणार? हा, चार चांद ऍक्च्युली ते मागे मी विसरलो, ते बघायला विसरलो. तर शेवटी मी हातकी सफाई ताईंना विचारतो. हात की सफाई यांनाच. अरे यार, हे काय आहे यार? सारथी ताई तू ना सारथी ताई. माझं नाव नीट घेण्याचं धाडच कर नाही तर बघ. नाही नाही हे घेतो. सारथी ताईंना मी विनंती करतो की आता रंगमंचाचा ताबा घ्या. तर मंडळी तुम्ही मला इकडे क्लासिकल 7 क्लासिकल डान्स स्टाईल सांगण्यासाठी आमंत्रण दिलं त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. सुरू करा. तर मी आता थोडं एकच फक्त, तुम्ही ते गाणं कधी सुरू करणार आहात? मोहिनी 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 हाँ, कहाँ थे आप? पहले बताइए कहाँ थे आप? मैं तो कर रही ए माकडा ते जे असत ना. एक मिनिट, तुम्ही मला सांगितलं होतं फोनवर तुम्ही मोहिनीचा डान्स करणार. ಅಯ್ಯೋ ರಾಮ ಪಾಪ ಊಟ ಮಾಡ್ದಿಲ್ಲ ಎನ್ನच ಈ टाकल तुला मी टाकलं सांगते तुला कळत का नसत बघ ते मोहिनी असत ते तेजाप्त मोहिनी ते मी नसत करत. मग मी मोहिनी अट्टम करत. मोहिनी मोहिनी अट्टम डान्स फार्म. मोहिनी हट्टम करत होतो मग काय बा मोहिनी हट्टम कर मग ते मोहिनी एक हट्टम. मिनिट मोहिनी अट्टम म्हटल्यावर मोहिनी अट्ट करत ते मोहिनी अट्टम. कत्तक मी अत्तक प्रयत्न केला तेव्हा मला कत्तक जमलं. ओडिसा अयो आडोस घे असले फालतू जोक करू नको. याला 1.5 पान उडवलं हिने यार. किती कष्ट करून हे विनोद सुचले होते माहितीये का मला? 1.5 पान उडवलं तुम्ही. असलं मध्यमवर्गीय लेख का तू हा? अरे जे पंच वाला कचरा सुका कचरा या पण लायकीच नसत त्याच्यावर तू तुझं अख्खं स्किट रचत. इथे असंच चालतं. असं नको रे. कस रे तू माझ्याच नशिबी पडलं अय्यो पुढं. नाही तुम्ही काही दाखवत होतात ते. मी क्लासिकल नृत्य दाखवते. सी देर आर 7 डान्स स्टाईल्स इन इंडिया. सी देर भरतनाट्यम मोहिनी अट्टम कथक कथकली मणिपुरी ओडिसा असे 7 डान्स स्टाईल असतात. वा, वा. आणि या सगळ्यामध्ये सी देर इज हस्तमुद्रा. ते खूप इम्पॉर्टंट. हस्तमुद्रा म्हणजे हाताच्या पॉश्चर्स ही पताक त्रिपताक. प्लीज असं करू नका, अशी बोटं प्लीज करू नका. त्याचा वाईट अर्थ होतो. आम्ही मुलात करतो बऱ्याच वेळेला. ते तसं नाही, इथे नाही चालणार ते. प्लीज आय एक डोंट मिनिट नो. हे असं नाही ते चालणार. तुम्ही मुलात करता ती वेगळं असत हे वेगळं असत. हे बघा हे कुमकुम हे कुमकुम टिला अच्छा कुमकुम मिटेल. हा सॉरी हे असं दिव्याची वात यो राम हे हा, असत. ठीक आहे, ठीक. हा. हे दिव्याची वात असत. आता दोन्ही हाताने हँड जेस्चर्स हस्तमुद्रा अंजली कपोट कर्कट स्वस्तिक मला येतात ऍक्च्युली मला येतात हस्तमुद्रा. मी पण शिकलेलं आहे हस्तमुद्रा. हा. वांग आता मी तुम्हाला सांगतो, ओळखा तुम्ही. हे काय सांगा? अयो दिस इज व्हेरी डिफरंट. हे गोळी भिंत चढतोय. अरे देवा. आता हे काय सांगा? गोळी आरशावर चढतोय. वा वा. क्या बात है. आता हे काय सांगा? हे कोळी असत. अरे हे ओळखलं तुम्ही. आता हे सांगा? विराट कोहली. कर असलेच फालतू विनोद कर. हा? अय्यो नल्लार का एपोर्ट पाड दिलं. हे बघा टकल्या. मी तुला सांगितलं तुम्ही हे बोलू नका, बाकी काही बोला तुम्ही. हे बघा मी तकल्या रे बाबा तकल्या. मला परफॉर्म करायचं करू दे तर प्लीज. चालेल, चालेल. पायांकडे लक्ष दे. हे बघा पाय असे बोलतात अशी असे बसायचं आरमंडी बघ लक्ष दे. ता जम तरी ता जम तरी जक तरी तै
एक्सक्यूज मी माझे पण असे पाय बोलतात बघायचे हे बघ आपलं स्किट काही चांगलं चाललेलं नाहीये समीर मस्त करतोय विशाखा माती खाते अय्यो रामा नल्लरगे मात्र चोळलं काय बोललात तुम्ही काय बोलला तुम्ही यार इथे नाही चालत यार हे असं व्हॉट इज द प्रॉब्लेम हे काय म्हणालात अय्यो मात्र म्हणजे माझ्या मनातले मात्र अन्न मात्र पुढे काय? चोळलं म्हणजे बोललं सांगितलं माझ्या मनातले सांगितलं हे तू करत आहे ते बरोबर नाही करत युअर पेटी मॅड हे बघा तागत जम तरिता 1 2 3 स्टार्ट तागत जम तरिता जम तरी जग तरी तई तजंत तन्नम ततनम तगेतिम ताक्किड तक तगडतो ताक्किड तक तगडतो ताक्किड तक तगडतो दिस इज व्हॉट डान्स व्हॉट इट थांबा नाही यांची ना नाटकं साऊंडवर कोण आहे साऊंडवर कोण आहे कशाला आवाज येतोय स्पीकर मधून कडकड असं काय आवाज आला आता एक मिनिट आता मग कॅरेक्टर ते तडक तडक नसत ते आमच्या नृत्याचं बोल असतं ताक्किड तक तगडतो ताक्किड तक तगडतो ताक्किड असं असतं अरे सॉरी सुरू करा तसं नसत ते नृत्याचं बोल असतात लक्षात घे सुरू. बघ जिम जिम त जिम तारी तरी तजम तरी तरी तजम तरी तजम तजम जिम जिम त जिम तारी तरी तजम तरी तरी तजम तरी तरी तजम व्हेज की नॉनव्हेज व्हेज की नॉनव्हेज व्हेज की नॉनव्हेज लवकर सांग काय आहे काय आहे असं ते? बिर्याणी आणली आहे कार्यक्रम संपल्यावर खायचे व्हेज की ये नॉनव्हेज बिर्याणीचा वेळ असत इथे तुम्हाला बिर्याणी विचारत अरे काय चाळीतली पोरं 2-2 खातात ते व्हेज की नॉनव्हेज तुम्हाला विचारतो हे बघा आणलेली आहे नंतर तुम्ही म्हणाल दिली नाही म्हणून ओके कोण आहे? ठेवा ते तुम्ही मध्ये मध्ये बोलू नको नाही. तारे तरी तुम्ही सुरू करा ते. अय्यो सुरू करा काय आता जे केलं ते तुम्ही सुरू करा हे जमुरेचं केळ चालू तू मी माकड तू कोण जमुर हे जे करते ना ते तुम्हाला जमुर 14 वर्ष आम्ही नृत्याची साधना करत तेव्हा पायात घुंगरू बांधत 2 मिनिटं असं उभं राहून दाखव पायात गोळ नाही आलं तर बघ मस्करी करत आहे तट्टेवारी नेत हे बघ तू माझी तट्टा कर इट्स ओके कलेची तट्टा करायची नसते सॉरी यू शुड बी सॉरी अबाउट इट खरंच म्हणजे मला तुम्हाला आता एवढंच विचारायचंय पापड तुटलाय तर चालेल का तुम्हाला ताई तू प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहेस थँक गॉड तुम्ही हा आज परफॉर्मन्स इथे केला त्या निमित्तानं आम्हाला तुझं भरतनाट्यमचं थोडं अंग एक छोटासा तिरमाणम बघायला मिळाला थँक्यू सो मच फॉर दॅट थँक्यू तू फार गोड नाचतेस दादा तू पण फार गोड नाचतोस खूप भारी नाचतोस फार मजा आली सुपर्ब सरपंच सई विशाखा तुझ्या अंगात किती गुण आहेत म्हणजे तू हसवतेस तू नाच करतेस तू उत्तम स्वयंपाक करतेस अजून काय काय आम्हाला जे माहीत नाही आहे असं आज इथे तू सांगितलंस तर जरा मजा येईल तुझ्यासारखी एक कलाकार या मंचाला मिळणं आणि आय थिंक कुठेच म्हणजे तू ज्या ग्रुपमध्ये असतेस तिकडे प्रॉब्ली तुझ्याकडनं मी जशा गोष्टी छोट्या छोट्या शिकले तशा आय एम शुअर तुम्हाला पण खूप शिकायला मिळत असतील आणि त्याचं ते तेज आहे ना ते सगळं असं तू लखलखत एक वलय आहे तो दिसतो आणि तो कायमच दिसत राहू दे अशी इच्छा आहे गॉड ब्लेस यू वी लव्ह यू अ लॉट मस्त झालं मजा आली धमाल आणली नेहमीप्रमाणे कॉन्सेप्ट अमेझिंग होती आणि हे जे काही लिहिलं आहे क्लासिकल टवका आयटम डान्स जगकुख्यात फारच भारी फार भारी सरपंच प्रसाद मी खरोखर स्पीचलेस आहे सम्या आणि विशाखा तुम्ही दोघंही फार वेड्यात म्हणजे एखादा माणूस हरहुन्नरी असतो अष्टपैलू असतो पण त्याच्या पलीकडेही जर का काही विशेषण असेल तर मला ते आज तुला द्यावं असं वाटतं विशाखा वा वा यू आर सिम्पली सुपर्ब आउटस्टँडिंग
मला तो दिवस बघायचा आहे, ज्या क्षणी शिवाजी मंदिर, दीनानाथ, प्रबोधन, थिएटरवर अशी पाठी लागेल अमुक 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 तमुक तमुक आणि विशाखा सुभेदार. तथास्तु. लवकरच लवकरच लागेल. मी त्या दिवसाची वाट बघतोय अँड यू डिझर्व इट. आणि तो दिवस लवकरच यावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो तुझ्यासाठी. समय, आय लव्ह यू. थँक्यू सो मच. पुन्हा पुन्हा तुझा नाच बघायला मला फार आवडेल. प्लीज. थँक्यू. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 3 फेट्यांचे मानकरी मंदार आणि अन्विता यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ व्हेरिएशनचा बादशाह. घ्यायला आलोय 4था फेटा. एक्सक्यूज मी. Yes. तू स्किट कर ना यार तुझं. तुला फेटा द्यायचा आहे का टाटा करायचा आहे त्यांना ठरवू दे ना. एक मिनिट सर, दोन मिनिटं. ते ऑफ काय ते करा. हं, प्रॉब्लेम काय आहे? काय आज आहे ना आपण काय ते सॉल्ट आउट करून करूया, टाकूया. हां. नाही म्हणजे मी असं काय करू जेणेकरून तू माझा अपमान करणं सोडून देशील, सांग मला. तू अन्विताचा अपमान करणं बंद कर. तुला कळतंय का? नाही साधारण तू मंदार स्किट करणं सोड असं म्हणतेस ग तू. अरे देवा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आज मी कोण आहे. आज मी 10वीतला मुलगा आहे आणि आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे हो. म्हणजे आज आहे ना मी माझ्या मनातलं तिला सगळं सांगून टाकणार आहे. ह्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो पण कधी हिंमतच नाही झाली माझी. पण आजच्या दिवशी माझी हिंमत झालेली आहे. येस. येस 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 येस. तुझी खूप हिंमत झालेली आहे ते कळतंय, आलं लक्षात. पण एक लक्षात ठेवा, काय? आज जर स्किट पडलं ना तर सगळे फेटे परत घेणार आहेत. पडण्यावर ना आठवलं तेव्हा स्किट पडली पाहिजे होती. पाडणारी कशी नाही आली अजून? आय मीन अन्विता कशी नाही आली अजून? अन्विता, हाय हाय. वाळक्या तू काय करतो इकडे? बारक्या नको ना गा म्हणूस मला तू. बारक्या मला माझे मित्र म्हणतात. तू वेगळं काहीतरी म्हण ना. मी काय म्हणू? आहो. आहो नाही तू काय म्हणशील त्याचा विचार करतोय मी. तुझं खरं नाव काय रे? तुला माझं खरं नाव पण माहित नाहीये. नाही ना, मराठीच्या पुस्तकात फक्त बालकवी आणि कुसुमाग्रजांचंच खरं नाव दिलंय. तुझं त्याला विसरलेत. काय यार मस्करी करते यार तू माझी. पण मला आवडला तुझे काय हो ना. केलंस ते. एक सांगू का मी तुला? बोल ना. तू आहे ना तू खूप हा तू खूप हा. तू खूप तू खूप भाव खातोयस मंदार. खूप फुटेज गेले. नंतर सरांकडे नको जाऊ. सर एडिट का केलं सर? नको. चल. हे ऐक ना ऍक्च्युली मला तुला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. कसं बोलू कळत नाही येते. मला पण. तुला पण? हो ना, मला पण कळत नाहीये भूगोलाच्या बाईंना कसं सांगू की मी प्रोजेक्ट करायला विसरलीये. ते मला खूप ओरडतील ना. मी आता काय करणार? नाही 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 अगं नाही ओरडणार. एक काम करूया का आपण दोघं मिळून प्रोजेक्ट करूया का? कसं शक्य आहे यार? पहिलाच तास आहे भूगोलाचा. नाही, मला ना बाई खूप ओरडणार आहेत. मला 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 कळत नाहीये. पृथ्वी गोल गोल फिरते. मी बहुतेक चक्कर येऊन पडणार आहे. अगं वेडी आहेस का तू? मी आहे ना मी कशासाठी आहे मला सांग. एक मिनिट. काय करतोयस? एक मिनिट. हे घे. अरे पण बाई तुला ओरडतील ना. पण तुला नाही ओरडणार ना. इस मुस्कान के लिए तो मौत भी कबूल है हमें. ऐका. मंदार अन्विता मंदार अन्विता मंदार अन्विता. मंदार यावर तुझं नाव लिहिलंय. त्यांना कळेल ना तुझा प्रोजेक्ट आहे. त्याच्या मागे तुझं नाव लिहू ना आपण. म्हणजे अन्विता मंदार मांडवकर. पण त्या म्हणते तुझं नाव अन्विता फलटणकर आहे. मग वाळक्याचं नाव कशाला लिहिलं? बाई काही बोलणार नाहीत. मंदार
मंदार तू बेस्ट आहेस आहे ना माझ्यासाठी इतकं कधीच कोणी काही केलं नाहीये मंदार. थँक्यू. अरे तुझ्यासाठी प्रोजेक्ट आहे यार, प्रोजेक्ट वर्क आहे. छातीवर नाव कोणाला तयार आहे आपण. तुला छाती आहे? नाही म्हणजे शर्ट हँगरला लावलाय असं वाटू नये म्हणून निसर्गाने तुला एक पातळसर पुठ्ठा दिलाय. त्याला छाती म्हणायचंय? हा? अरे छाती कशी हवी? फुगलेली 56 इंच फुगलेली. याचा काय संबंध आहे आपल्या स्किटशी? याचा संबंध थेट मार्कांशी आहे. म्हणजे सई म्हणाली होती ना तुम्हाला इन अँड आउट केलेलं मला फार आवडतं तुम्ही. म्हणजे मी एक कसं आहे, त्यांनी जर आपल्याला इन अँड आउट केलं तर आपल्याला किती महागात पडणार हे कळतंय तुला? फायनल आता लगेच आहे का आपली? स्किट करूया आपण. करूया. अन्विता, म्हणजे मी तुझ्यासाठी जे काही करतोय ते तुला आवडतंय ना? खूप आवडतंय मला. खूप खूप आवडतंय ना? खूप आवडतंय. बस मला ऍक्च्युली तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. काय असं तू समोर असतेस की मला नाहीच जमत ग बोलायला. माझी हिंमतच होत नाही तुझ्या समोर असं हे बोलायला. मग मी तुला फोन करू का? हा चालेल. त्याच्यावर सांगशील? हा चालेल चालेल. ओके चालेल. अरे यार काय? पण माझा बॅलन्स संपलाय. आणि माझं चाललंय. मी 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 तुला उद्या फोन करते ना. उद्या बोलूया आपण. ओके? नको 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 आजच बोलूया ना. मी तुला फोन करतो. चल. नको 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 नाही नको. का नाही रे? कसं वाटतं तुझा बॅलन्स जाईल. नाही असं उगाच समोरच्याचा फायदा घेणं तो साधा आहे म्हणून. नाही नाही नको मुळीच नाही. अरे त्यापेक्षा तू एक काम करतोस का? काय? तू माझा फोन रिचार्ज कर, मी तुला फोन करते, म्हणजे ऍटलीस्ट तुझा बॅलन्स नाही जाणार. काय लॉजिक आहे? हा? बरं कितीचा रिचार्ज करू? तुझ्या पर डे मधनं साधारण 53 रुपये कट केल्यावर किती उरतात? 47. नाही थांब 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 मी काहीतरी करतो. बाबांना फोन करून सांगतो मी. ओके थांबा 2 ओके मिनिटं. ओके. हेलो. हेलो. हाँ मैं समोसा फोन से बात कर रहा हूँ. हाँ बोलिए. क्या समीर जी से मेरी बात हो सकती है? बोल रहा हूँ. हाँ आप विशाखा जी से छुटकारा पाना चाहते हैं? हो लगेच लगेच. काय प्रेस करू सांगा, लगेच सांगा. नाही 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 काही प्रेस करू नका. तुमच्या मुलाच्या मैत्रिणीच्या नंबरवर एक 47 रुपयाचा रिचार्ज पाठवा. ज्याला तुम्ही फोन केलेला आहे तो आता पट्ट्याला तेल लावतोय. घरी आल्यावर तुला कळेल हे तेल मी का लावतोय. नाही नाही बाबा अहो सॉरी ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का? मी माझ्या मैत्रिणीचा फोन वापरला आणि चुकून तिचा बॅलन्स संपवला मी. तुम्ही जरा पाठवा ना 47 रुपयाचा रिचार्ज. अर्जंट आहे जरा. अरे या महिन्यात जरा तंगी आहे, पैसे आहेत माझ्याकडे, पण ते यार तुझी कोणी नाही ना दुसरं आजूबाजूला. अरे तुझी अंडरवेअर घ्यायची होती ना म्हणून ठेवले होते की नाही ते पैसे. बाबा वापरेल मी हीच एक महिना. अरे ऑलरेडी मच्छरदाणी झाली आहे त्याची. चहाची गाडी होईपर्यंत वापरायची हे तुम्हीच शिकवलं ना बाबा मला. हा बाबा प्लीज मला रिचार्ज करा ना. मी बघा तिचा नंबर तुम्हाला पाठवलाय. हा आणि हे बघ येताना हा चला बाय 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 येताना हा बाय 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 बाय. लगेच फुटेज खातात. ए, आला 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 आला? हो हो मी तुला लगेच फोन करते. ऍक्च्युली ना अन्विता मला तुला काहीतरी सांगायचंय. हा सांग. अन्विता मंदार तू खांडेकर सरांची फोनवर बोलशील बाबांच्या आवाजात? का? अरे नाही काय आहे माझी चित्रकला फाईल अपूर्ण आहे तर खांडेकर सरांनी सांगितलं बाबांना फोन करायला सांग नाही तर मी तुला परीक्षेला बसू देणार नाही. मला तर कळत नाही मी काय करू. प्लीज प्लीज मंदार प्लीज 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 प्लीज. अरे नाही पण मी त्यांचा फेवरेट स्टुडंट आहे. त्यांना कळेल लगेच मी बोलतोय ते. ठीक आहे राहू दे. जे काही वाईट होईल ते माझं होईल ना. ठीक आहे. नाही नाही काय होईल मला शाळेतनं काढून टाकतील. इट्स फाईन. नाही ग माझं आयुष्य वाया जाईल ना. ठीक आहे. नाही 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 बाबा माझं लग्न एखाद्या गौरव मोरे सारख्या मुलाशी लावून देतील. ठीक आहे. नाही नाही अन्विता नाही नाही ते फोन दे. मी बोलतो सरांची. दे तू. पण तुला काढून टाकलं तर? अगं गौरव मोरेशी लग्न होताना पाहणं आणि अशिक्षित राहणं यात अशिक्षित राहणं निवडेन मी. चालेल मला.
नाही. मला दे. नक्की ना? नक्की दे. मी बोलतो. हा, मग. टाईल कर. हॅलो हेलो कब ये हॅलो हेलो कब ये जडिया हा चंडीगढ़ हेलो हेलो मैं अनविता पप्पा बोल रहे पप्पा 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 कौन बोल रहे हैं प्रिंसिपल आपने बुलाया था मेरे को स्कूल में हेलो ए मांडवकर व्हेरिएशनचा बादशाह घरी या तुला बरोबर ओळखलं मी आणि आता बोलवलेलं तिला आता तू पण ये बघ आता रस तिकीट करतो की नाही ठेवा हेलो 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 काय झालं मंदार? शाळेतून काढून टाकलं मला आय एम सॉरी मंदार. ठीक आहे तू खुश आहेस ना हो एकदम खुश आहेस ना मी खूप खुश आहे. मी तुला म्हणलं ना तुझ्यासारखं आजपर्यंत माझ्यासाठी कोणीच काही नाही केलं रे. मी खरं सांगते. बस बस आता फक्त ऐक मी काय सांगतोय त्या बोल बोल हा हे बघ म्हणजे बोल ना. हा मी मंदार मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू. काय म्हणालास? आय लव्ह यू. मंदार अख्ख्या जगाला ओरडून हेच सांगशील? अरे त्यात काय अन्विता आय लव्ह यू. अन्विता आय लव्ह यू. अन्विता आय लव्ह यू. ऐकलंस रमेश? आता तरी जळ जरा. 3 फेटे आहेत ना त्याच्याकडे. तुझ्याकडे 4 आहेत ना म्हणून फक्त मी आता तुझ्या मागे आहे. हे बघ त्यांनी जर आज बरोबरी केली ना तर मग माझ्या हातात काहीच ऑप्शन नाहीये. पण आय लव्ह यू ना श्रमू. आय एम सो सॉरी. येस येस ॲज अ लव्हर आय लव्ह यू टू. सोड ना. लेट्स गो. झाडीच्या मागे फालतूगिरी करूया. अरे वेल्डिंग करून टाकलं माझी. ए अरे त्याची बेटा मंदार तुझी प्रेम कहाणी ह्या स्किटमध्ये जरी फुलली नसली तरी सुद्धा तुमचं हे स्किट मात्र व्यवस्थित बहराला आलं. जाणून घ्या सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. मंदार अन्विता छान होता, वेगळा होता प्रकार. या स्किटमध्ये मला गंमत जाणवली होती की त्याच्यात एकच असा काही इमोशन एकच नव्हती. त्याच्यामध्ये प्रेम होतं, रोमांस होता, त्याच्यामध्ये भीती होती, त्याच्यामध्ये हुरहुर होती, मग त्याच्यामध्ये विरह पण होता, एक एंड क्लायमॅक्सचा पण एक वेगळा पंच होता आणि जरा वेगळा जॉनर होता स्किटचा. मला आवडला. मला माझ्या आईवडिलांचा एकाच गोष्टीसाठी खूप राग आहे की त्यांनी मला फक्त मुलांच्या शाळेत घातलं होतं. नो वंडर. त्यामुळे मी हे सगळं खूप मिस केलं. माझं खूप स्वप्न होतं मुलं मुली एकत्र शिकतात त्या शाळेत जावं वगैरे, पण ते मला लहानपणी नाही पूर्ण करता आलं. पण गोड अन्विता, खूप गोड केलंस. वा कमाल. सई. शेवटचा ट्विस्ट तर कमाल होता. म्हणजे अनएक्सपेक्टेड होता. मस्त झालं स्किट. उत्तम झालं. अशाच वेगवेगळ्या आणि छान छान परफॉर्मन्सेसची अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. जाणून घेऊया गुण. सई. 10 गुण. 9.5 गुण. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी आता जाणून घेऊया काय आहे ह्या आठवड्याचा सरपंचांचा निर्णय. बघूया कोणाला मिळतात हे मानाचे फेटे आणि विनोदाचा 7-12. मी हा निकाल जाहीर करण्यासाठी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज. तर
या आठवड्याचा निकाल प्रथमेश गो पोरा लाजू नको तुका बघू सगळे इल्यात मुकडो दाखव दादा तुम्ही तयार आहात हा तयार मरायला तयार आहात हा तयार मग कर्मन मरा ये औषध खाव ए. अरे ह्या खैचा जालिम सौंदर्य हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. क्या बात. फायनली हास्य खुर्दचे शिलेदार प्रथमेश आणि श्रमेश यांना 5व्यांदा हे फेटे मिळालेले आहेत आणि त्यांनी हास्य बुद्रुकचे शिलेदार गौरव आणि वनिता यांची बरोबरी केलेली आहे. आता कॉम्पिटिशन मध्ये मजा आलेली आहे खऱ्या अर्थाने. क्या बात. अभिनंदन मित्रांनो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू.